आज तुम्हाला माझं मस्त असं जोडव्यांचं कलेक्शन दाखवणार आहे। अधिक मास असो किंवा संक्रांत असो, बऱ्याच ताई मस्त असे जोडवे आवर्जून घेतात आणि त्यांचे आवड सुद्धा त्यांना गिफ्ट देतात। मी 4 दिवसापूर्वी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता आणि हे सगळे जोडवे जे माझे आहेत ते क्लीन करण्यासाठी काढले होते। तेव्हा एक डिझाईन मी दाखवली ती ताईंना की ही इतकी सगळ्यांना आवडली ना, त्या डिझाईनसाठी खूप कमेंट आल्या आणि म्हटल्या की आम्हाला पण जोडवे घेता येतील तुझे बघून, तर लवकरात लवकर जोडव्यांचे कलेक्शन शेअर कर। तर तेच आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आत्ताच लाईक करा, शेवटी तुम्ही विसरून जाल। चला एक एक करून दाखवते तुम्हाला। हा जो बॉक्स आहे ना जोडवे ठेवलेला, तो सुद्धा आम्ही हे जे आतला आहे ना लाल कलरच्या कपड्यावरती बनवलेलं, ते सुद्धा घरीच बनवलेलं आहे। तर सगळ्या ताईंना आवडलेली जी डिझाईन होती ती सुरुवातीला मी तुम्हाला दाखवते अगोदर। तर ही आहे पहिली माझी जोडव्यांची छान अशी डिझाईन। हे बघा, दिसतंय तुम्हाला क्लिअर? एकदम सुंदर जोडवी आहेत आणि हे अशी आहेत बघा, वेणीसारखी गुंफण आहे या जोडव्याची पूर्ण, आणि वरच्या साईडला अशी फुलं आहेत ह्याच्यावरती। खूप सुंदर, म्हणजे खूप सुंदर दिसते ही जोडवी पायात घातल्यानंतर। हे फंक्शनली घालायसाठी जोडवी छान आहेत, रेग्युलर यूजसाठी मला वाटतं की नाही। तर आणि हा सगळ्यात महत्त्वाचं, हे जे जोडव्यांचं कलेक्शन आहे ना, माझ्या लग्नाला 18 वर्ष पूर्ण झालेत आणि शक्यतो मी 4 ते 5च जोडवे असे म्हणजे चेंज केले असतील, म्हणजे मोडले असतील, नाहीतर सगळं आहे असे जोडवे ठेवलेत प्रत्येक संक्रांतीला। आणि धोंड्याच्या महिन्यामध्ये मी आवर्जून जोडवे घेते, म्हणजे घेतेच। तर ही डिझाईन तुमच्या लक्षात आली असेल। खालच्या बाजूने ही अशी आहे आणि इकडून ही अशी एकदम सुंदर पिंक, म्हणजे गुलाबी रंगाची ही फुलं आहेत आणि स्टोन आहेत त्याच्यावरती। तर हे एक जोडवे आहेत आपले। त्यानंतर आता बघा, ह्याला ना बिचवीमध्ये पण हे कलेक्शन मोडतं आणि 3-4 वर्षापूर्वी मला वाटतं धोंड्याचा का काहीच महिना होता, त्यावेळेस हे अँटिक जोडव्याचं ट्रेंडिंग आला होता। त्यावेळेस खूप ट्रेंड आला होता ह्या जोडव्यांचा आणि ह्याची फिनिश अशीच आहे, काळपटच असते ह्याला। मग आता ऑक्सिडाइज वगैरे असं म्हणतात बरेच जण। तर बघा, हे एक आहेत, अगदी बोट भरून हे जोडवे दिसतात आणि खालतून ऍडजस्टमेंट करायला येते तुमच्या बोटाप्रमाणे। आणि ही सुद्धा खूप सुंदर डिझाईन आहे। आता तुम्हाला कळलंच असेल की साईज केवढी आहे, त्यानुसार बघा ही पूर्ण असं अख्ख्या बोटाला बसतात व्यवस्थित आणि बोट भरून दिसतात हे जोडवे। त्यानंतर दुसरे आहेत हे असेच स्टोनचे, हे सुद्धा खूप छान आहेत। तुम्ही बिचवी म्हणून वापरू शकता किंवा जोडवे म्हणून। तर त्यावेळेस यांचा ना ट्रेंड चालला होता आणि हे मला गिफ्ट आले होते, माझ्या ननंदबाईंनी हे मला गिफ्ट केले होते। काही दिवसापूर्वी तुम्ही व्हिडिओत पाहिले त्यांना, तर त्यांनी हे गिफ्ट केले होते, ह्याला 2 वर्ष झाले असतील। त्यानंतर आहोंनी संक्रांतीच्या टायमिंगला मला हे जोडवे घेतले होते त्यांच्या आवडीनं। तर खूप छान आहेत। आता सुद्धा ह्याचा खूप डिझाईन वेगवेगळ्या सुंदर आलेत, तर तुम्ही ह्यातले जोडवे करायचं ट्राय करा। हे बॅक साईडनं असे पूर्ण बंद असतात आणि आपण बोटाच्या वरच्या बाजूला याला प्रेस करून बसवू शकतो, जसे बसतील तशी तुम्हाला आकारामध्ये। खूप सुंदर फुलं आहेत बघा, हे एकदम सुंदर। समोरून तर खूप असा छान डार्क रंग आहे आणि असे पाय नाजूक बोट किंवा मोठी जरी बोट असतील ना, तर हे जोडवेत ना भरगच्च दिसतात। आता तुम्हाला फुलांची साईज लक्षात आलीच असेल आणि ह्याच्या पण मध्यभागी ना असा गुलाबी रंगाचा एक स्टोन आहे, त्यामुळे वरच्या बाजूला हे ऍडजस्ट करता येतात। ही फुलं आहेत ना त्याच्या साईडला खूप सुंदर सुंदर आता तर डिझाईन आलेल्या आहेत, त्यामुळे हे नक्की मिळाले तर अशा टाईपचे जोडवेत ना तुम्ही नक्की ट्राय करा। आता त्याच पॅटर्न मधला हा एक माझ्याकडे आणखीन पीस आहे, तर हे खूप सुंदर आहेत। हे पण चोख आहेत बघा, एकदम मीना पडायचं किंवा कुठलंही काही टेन्शन नाहीये ह्याला। तर फक्त चांदीमध्येच ह्याची अशी सुंदर फुलं आहेत बघा आणि ह्याला पण पाठीमागूनच ऍडजस्ट करता येतं। तर अशी ही सुंदर जोडवी आहेत। त्यानंतर आणखीन एक आहेत, ही छोटी एकदम नाजूक फुलं आहेत बघा, नवीन नवरीसाठी वगैरे अशी खूप बिचवी म्हणून पण वापरू शकता आणि जोडवी म्हणून पण वापरू शकता। तर अशी आहेत ही। तर मी हे जे पण कलेक्शन तुम्हाला दाखवते ना, हे मी कधी बिचवी म्हणून वापरते, कधी जोडवी म्हणून वापरते, असं काही नसतं। पण हे मात्र अँटिक मध्ये जे काही तुम्हाला ऑक्सिडाइड मध्ये पीस दाखवते ना, आता थोडे शब्द उच्चार चुकत असतील तर समजून घ्या। म्हणजे ह्याला एकदम ब्लॅक कलरची ऑक्सिडाइज मध्ये फिनिशिंग आहे ना, हे सगळ्यात जास्त जोडवे वापरलेत मी। आणि हे जोडवे म्हणूनच आलते त्या टायमिंगला चंदूकाका सराफमध्ये। शक्यतो माझी जोडवे आहेत ना चंदूकाका सराफमधून असतात, म्हणजे मोडीच्या वेळेस काही किचकच नसते, जेवढी प्युरिटी आहे त्याच्यानुसार आपल्याला पैसे मिळतात। मी बऱ्याच वेळेस बाहेरून पण असे जोडवे वगैरे घेऊन बघितले, पण ते खूप तोड धरतात किंवा काय काय करतात ते आपल्याला कळू देत नाहीत। तसं तिथं मला वाटतं की
चंदू काकाच्या इथे छान सर्व्हिस असते म्हणून माझी सगळी जोडवी तिथूनच घेतलेली आहे चंदू काकामधून. आणि हे पण बघा, हे चंदू काकामधूनच घेतलेलं आहे. ह्याचं सुद्धा किती सुंदर डिझाईन आहे बघा, एकदम बोट भरून दिसतंय. ही साईडला ना अशा रिंग येतात, ह्या दबल्या गेलेत बघा थोड्याशा. इतकं वापरले ना मी ह्याला की विचारायला नको. आणि पाठीमागून सुद्धा अशी ऍडजस्टमेंट आहे ह्याला, तुमच्या बोटाच्या साईजनुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकता. आणि हे हिरवे स्टोन आहेत ना, मला हिरवा रंग ज्वेलरीमध्ये खूप आवडतो, त्यामुळे पायात सुद्धा ते उठून दिसतं. त्याची फिनिशिंग जरी काळपट रंगाची असली ना तरी पण ती जोडवी खूप गोड दिसतात. त्यानंतर पुढचे आणखी मी वापरले नाहीयेत, हे नवीन आहेत आणखी आणि खूप सुंदर आहे ती पण फुलं. हे बघा, ह्याचे स्टोन आहेत ना काळपट रंगाचे आहेत. हे पण तुम्ही पिचवी म्हणून आणि जोडवी म्हणून पण वापरू शकता. हे मी आणखीन वापरलेले आहेत, पाठीमागून बघू शकता तुम्ही, नवीनच आहेत हे. आणि अगदी नव्या नवरीसाठी वगैरे वापरायला, अलीकडल्या मुली कशा जास्त मोठे वगैरे वापरत नाहीत, तर हे सुंदर आहेत बघा. हे संक्रांतीला घेतले होते, गेल्या संक्रांतीला, वर्ष झालं असेल ह्याला बहुतेक, किंवा ह्या संक्रांतीला घेतलेत. मला नाही, ह्या संक्रांतीला नाहीत घेतले, गेल्या वर्षी घेतलेत हे. तर हे एक आहे. आणि दुसरे एक आहे बघा, खूप सुंदर आहे, दाखवते तुम्हाला. खूप म्हणजे खूप छान आहे, मला खूप आवडतं हे. करंगळीत अंगठी म्हणून घालायला सुद्धा आवडते खरं सांगायचं तर. मी दाखवीन सुद्धा तुम्हाला. आता हे बघा, अक्षरशः मला ह्याची फिनिशिंग बघून ना पायात घालावेच वाटत नाहीत, इतके सुंदर आहेत बघा हे जोडवे. तर जोडवे म्हणूनच हे विकायला आले होते, पण तुम्ही अशी करंगळीमध्ये अंगठी म्हणून सुद्धा ह्याचा वापर करू शकता, किंवा अंगुठा म्हणून पण वापर करू शकता. हे बघा किती सुंदर आहे ह्याची डिझाईन, दिसतीये. आणि हे रोज गोल्ड फिनिशमध्ये आहे बरं का, हे रोज गोल्ड फिनिशमध्ये आहे. आणि हे दोन आहेत असे, म्हणजे तुम्हाला हे बघा दिसतंय, रोज गोल्ड फिनिशमध्ये अंगठीच्या शेजारी घातली. खूप सुंदर आहे, मला खूप आवडतं हे. मी पायात घातलं नाही, हे फक्त आणलं तेव्हा पायात घालून बघितले, तर ते आत्ता पिंक स्टोन होता ते आणि हे सोबत घेतले होते. हे मी आणखीन वापरले नाहीयेत, एकदा कार्यक्रमाच्या टायमिंगला बोटात मात्र वापरले ते मी. त्यानंतर आता 4 वाले जे जोडवे असतात ना, म्हणजे 4ची जोडी, तर त्यातले हे जोडवे आहेत माझ्याकडं. आणि हे सुद्धा खूप सुंदर आहेत बघा. ह्याची डिझाईन एकदम वेगळी, अशी कापणी सारखी ह्याची डिझाईन आहे बघा, दिसते. एकदम सुंदर डिझाईन आहे आणि प्लेन आहे, टोचायचा वगैरे काही विषय नाही. पाठीमागच्या बाजूनी सुद्धा ना ह्याला बघा असं फिनिशिंग आहे, एकदम प्लेनवालं, म्हणजे कट वगैरे करायचा काही विषय नव्हता. हे असेच घालायचे होते हे जोडवे. तर हे असे आहेत, हा 4चा सेट आहे. त्यानंतर जे आपले पारंपरिक असतात ना प्लेनवाले 4 मधले, हे सुद्धा मला घालायला खूप आवडते जोडवे. हे बघा, हे प्लेनवाले आहेत एकदम. मला जोडवे हा प्रकार प्रचंड आवडतो. एक वेळ मला सोन्याचं काही नाही घेतलं तरी चालेल, पण मला प्रत्येक संक्रांतीला आणि धोंड्याच्या महिन्यात जोडवे आवडतातच घ्यायला. आता माझ्या पायामध्ये जे जोडवे आहेत ना, ते अशा टाईपचे आहेत बघा, सुंदर असे एकदम. ह्याच्यामध्ये पांढरे आणि गुलाबी राणी पिंक कलरचे असे सुंदर खडे आहेत बघा ह्याच्यामध्ये. खूप सुंदर आहेत हे पण जोडवे. आणि हे पण जोडव्यासारखंच आहे, पण साईडच्या बोटामध्ये मी वापरत असते. तर इतके सगळे माझ्याकडे जोडव्याचे म्हणजे प्रकार आहेत बघा. जाता जाता परत एकदा तुम्हाला एकदम जवळून असे क्लोजअप हे जोडव्यांचे डिझाईन दाखवते. बघा, हे असे पिंक कलरचे स्टोन आहेत ते. आणि हे सुद्धा खूप सुंदर आहेत. हे सगळे जोडवे तुम्हाला जे आवडेल ते डिझाईन स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही दुकानात जाऊन घेऊ शकता. कसं वाटलं तुम्हाला हे माझं जोडव्यांचं कलेक्शन? जवळजवळ एवढे जोडवे साठवायला मला 15-16 वर्ष गेलेत. आणि आवडलं असेल तर, लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि कमेंटच्या शेजारी स्क्रोल केल्यानंतर हाईप असा ऑप्शन येतो, तर हाईप सुद्धा करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचतील. चला, नंतर भेटू अशा छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.